जेएनयूचे स्कॉलर पीएचडी धारक विद्यार्थी आणि पीएचडी असल्यामुळं ते संशोधन करत होते सोशल इकॉनॉमिक सर्वेच्या माध्यमातून. पण दुर्दैव आपल्या देशाचं आहे, त्यांची 7 वर्षाची चिमुरडी शाळेत जाऊ शकत नव्हती. एवढं त्या कुटुंबाची बदनामी आपल्या इथल्या व्यवस्थेने केली होती. एकीकडे आपण संविधान सांगतो, त्याच महाराष्ट्रात त्याच राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचार सर्रासपणे पायदळी पडवण्याचं पाप आणि महापाप इतकी काही व्यवस्था करते आहे. ह्या व्यवस्थेला आज ठेचण्याची वेळ आलेली आहे. याच्याकरता आजच्या वकील बांधवांनी जो उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे, या कार्यक्रमासाठी सुद्धा मिलिंददांचं मोठं मार्गदर्शन असतं. सगळ्याच कार्यक्रमामध्ये मिलिंददा मागच्या वेळेस वकील साहेबांनी जे मासिक काढलं होते त्यालाही चीफ गेस्ट होते. या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात दादा आपण सगळ्यांनी सर्वसमावेशक पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण असं जर झालं तर भारत माझा देश आहे, आम्ही भारताचे लोक आम्ही म्हणतो, पण आम्हाला भारताचे लोक म्हणताना सुद्धा आम्हाला शाळेत शिकवलं जातं भारत माझा देश आहे, आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर तो मातंग आहे का, मार आहे का, चर्मकार आहे का, ढोर आहे का, कोण आहे, हे सगळं शिकवलं जातं घराच्या बाहेर सुद्धा पडल्यानंतर. तर हे आपण विद्यार्थ्यांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आम्ही उंबऱ्याच्या आतमध्ये हिंदू असू, मुस्लिम असू, शीख असू, ईसाई असू, पण घराच्या बाहेर पडताना केवळ आणि केवळ आम्ही भारतीय आहे ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. तरच येणाऱ्या काळामध्ये आपण देशामध्ये सुजलाम सुफलाम नागरिक घडवण्याचं काम करू. नागपूरचा जो निकाल होता त्या संदर्भात 2च मिनिट मी बोलतो. जो नागपूरचा निकाल होता तो मुंबई हायकोर्टाने, आणि मुंबई हायकोर्टाचा जो निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाने सुद्धा आहे असा ठरवला. सरकारची बाजू अगदी कोर्टाने फेटाळून लावली आणि त्या कुटुंबाला 130 कोटीचा मोबदला देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलं. मला वाटतं ह्या बौद्धिक संपत्तीच्या विरोधातला भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा खटला असेल. सांगायचं तात्पर्य एवढंच बांधवानो, 2016 ते 2024-25 चा कालखंड रोटलेला. एवढ्या काळामध्ये एक पीएचडी स्कॉलर चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करतं आणि आपला न्याय मिळवतं. हे कशामुळं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुंदर संविधानामुळं. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि आयुष्यामध्ये खचून जाऊ नका, रडू नका, लढायला शिका. छत्रपती शिवरायांचा आदर्श आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता ही आपल्या नसानसामध्ये, आणि राजमाता अहिल्याबाई होळकरांनी आम्हाला सांगितलं, ज्या मनगटात बळ बुद्धी चातुर्य असते तोच खरा लोकाभिमुख राजा बनू शकतो. त्यामुळे आमच्या मनगटामध्ये बळ पाहिजे, बुद्धी पाहिजे आणि चातुर्य पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतील तर येणारा काळ निश्चितपणे आमच्यासाठी चांगला असेल. आणि वकील बांधवांना निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या वतीनं, सर्व सहकार्याच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. मला निमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली, कारण आपण ज्यांचं भाषण ऐकणार आहे त्यांना आपण ऐकायला थांबलेलो आहे, त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे, त्यांना वेळ मिळणं गरजेचं आहे. म्हणून मी माझं भाषण या ठिकाणी आटोपत घेतो, इथंच थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतरची मी पुढील मान्यवरांना विनंती करतो, आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे आपलं मनोगत हे 5 मिनिटाच्या आत व्यक्त करावं. बागेवाडीचे पोलीस पाटील आणि अकलूज FM चे हेड सन्माननीय शंकरजी बागडे सर यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत अगदी थोड्या वेळेत व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्वप्रथम आपणांना आज शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. याशिवाय आज जागर संविधानाचा या कार्यक्रमासाठी सकाळपासून कष्ट करणारे सर्व वकील बांधव यांनाही थँक्स म्हणतो. श्रोते, बोलण्याची सवय लागलेली आहे. व्यासपीठावर खूप मोठे मान्यवर बसलेत आणि आत्ताच भारत सरकारने काही लिमिट्स आमच्यावर दिले की थोडक्यात बोलण्यासाठी भरपूर काय असतं, परंतु जेवढं लवकर आटोपता येईल तेवढं लवकर आटोपण्याचा प्रयत्न करतो. सांगायचं झालं तर पोलीस पाटील या पदावरती काम करतोय, परंतु ही संविधानाने एक कॅटेगरीच्या माणसाला पहिले पाटीलकी पद हे देशमुख किंवा अदरवाईज जे कोणी गावचे मुख्य होते त्यांना दिलं जायचं. परंतु ज्यावेळेस गव्हर्नमेंटने सर्वप्रथम पोलीस पाटलांची भरती केली त्यावेळेस कॅटेगरी अनुसार आणि बिंदू नियमावलीप्रमाणे प्रत्येक गावाला पोलीस पाटील नेमले. त्यामध्ये सर्व कॅटेगरीचे पोलीस पाटील आले आणि ही जो अधिकार दिला गेला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने अधिकार दिला.
त्यामुळे मी ज्या दिवशी हे मला पद मिळालं त्या दिवशी मी बाबासाहेब आंबेडकरांचं एक दिवसही अशी आठवण नाही आहे की येत नाही आहे, कारण त्यांच्या अधिकारामुळे एक कॅटेगरीचा व्यक्ती पोलीस पाटील या पदापर्यंत पोहोचला, ज्यामुळे त्यांचे जेवढे उपकार आहेत ते कमी आहेत आपल्यासाठी. तर या जागर संविधानाच्या कार्यक्रमामध्ये सांगायसारखं भरपूर काय आहे, परंतु बऱ्याच वेळा आता मध्यंतरी आमदारकीच्या निवडणुका झाल्या, तर अशा वेळेमध्ये थोडंसं आम्ही प्रयत्न केले तर लोकांचं सहज बोलणं आलं की अरे तुम्ही हे कसं काय करू शकता. तर हा एक व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे. मला जे करायचं ते मी करू शकतो आणि मला जे योग्य वाटेल ते मी करू शकतो, कारण दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुमच्यासाठी. आता सांगायचं झालं तर कायद्याची माहिती खूप कमी प्रमाणामध्ये लोकांना असते. आता सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला प्रत्येकाला नियम पाळावे लागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तुम्हाला हे दिलेले नियम आहेत. आता मी पुरुष जातीचा आहे, समोर बसलेल्या काही महिला आहेत, चुकून एखाद्या महिलेकडे मी कटाक्षाने पाहत असेल तरी त्या महिला केस करू शकतात. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तुम्हाला अधिकार आहे. ह्याची जाणीव देखील महिलांना कधी कधी नसेल. ज्या वकील महिला बांधव आहेत त्यांना माहीत असेल. काही सेकंदापेक्षा तुमच्याकडे जास्त वेळ एखादा पुरुष बघत असेल तर तुम्ही त्याच्यावरती केस करू शकतो. ही जागर संविधानाअंतर्गत महिलापर्यंत पोहोचवण्याचं काम आपले जे वकील बांधव करतात, त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा मी खरं तर थँक्स म्हणतो. गावामध्ये अनेक प्रकारचे आमच्याकडे भांडणं येतात आणि ही भांडणं कशी मिटवायची हा देखील आमच्या पुढे खूप मोठा प्रसंग असतो. आता सांगायचं झालं तर 326 मध्ये एकच मिनिटामध्ये थांबतो. 327 एक केस होती IPCची, आता त्याचं कलम चेंज झालं. तर ही रॉबरीची केस आहे. या रॉबरीच्या केसमध्ये माननीय न्यायाधीश साहेब देखील आहेत. कमीत कमी 5 दिवसाची त्याला पोलीस कस्टडी मिळतेच. समोरची पार्टी 2 जण होते, भावकीचे चुकीची फ्रॉड केस टाकली होती त्यांनी. त्यांना 3 तास समजून सांगितलं. 3 तास सांगितल्यानंतर भांडणं मिटली गेली, पण पुन्हा कुणीतरी सांगितलं की तुम्ही केसच करा म्हणून. ज्यावेळेस ते पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी केस केली आणि ज्यावेळेस 5 दिवस आत बसायची वेळ आली त्यावेळेस मग माझ्याजवळ ते रडायला लागले की पाटीला बाहेर काढा, जे ऊन पडले गरम व्हायला लागले मला. तर ज्यावेळेस एखादा व्यक्ती केस करायला जातो त्यावेळेस त्याची IPC धारा, त्याचं जे काही गांभीर्य आहे हे थोडंसं जाणणं देखील गरजेचं आहे. वकील बांधवांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कमीत कमी युट्यूबला तर तुम्ही पहा कुठलं कलम आपण करतोय कुठलं नाही करत. तर या ठिकाणी मात्र मी थांबतो. आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. तर बोलण्यासारखं ओघात जास्त येतं, परंतु लिमिटेशन आहे. 5 मिनिटाच्या पुढे गेलो नसेल असं मला वाटतंय. मात्र बोलण्याची तुम्ही सर्वांनी संधी दिली. या ठिकाणी मला बोलवून तुम्ही माझं आदरातिथ्य केलं, त्याबाबत मी जागर संविधानाअंतर्गत सर्व टीम काम करणारे आणि व्यासपीठाचे मी आभार मानतो. धन्यवाद. ॲक्च्युली आपल्या अजून 1 मिनिट वेळ घेतो तुमचा. आपल्या अकलूजमध्ये म्हणजे सोलापूर, सरांची विनंती आहे, सोलापूर ग्रामीणमधलं पहिलं FM रेडिओ स्टेशन आहे जे अकलूजमध्ये स्थापन झालं. आता येत्या एप्रिलमध्ये आपण त्याला 3 वर्ष कंप्लीट करतोय. तर या ठिकाणी आम्ही देखील खूप सारे कार्यक्रम म्हणजे जे काही IPCचे जे कार्यक्रम आहेत ते देखील सांगतो. पुण्याचे स्वरूप सांगण्याचा प्रयत्न करतो लोकांपर्यंत. शेती असेल, आरोग्य असेल वगैरे. सरांची विनंती होती की तुम्ही FM वरती कसं बोलता. तर FM मध्ये मी RJ म्हणून होस्ट करतो कार्यक्रम, जो खूप मॉर्निंग शो असतो आणि आपली पसंती केला आमचे कार्यक्रम असतात, जे लाईव्ह कार्यक्रम असतात. आता माळशिरसमधील काही लोकांना माहीत असेल, कारण आमचे अकलूज जो असेल, वेळापूर असेल, इकडे टेंभुर्णी, नातेपुते वगैरे भाग सगळे कव्हर करतात. इथं पण आपण कव्हर करतो बऱ्यापैकी. 90.8 फ्रिक्वेन्सी आहे. बरेचसे वकील बांधव देखील आहेत ज्यापैकी हे दोघे फॅन आहेत, घरी पण ऐकतात. त्यांना असं आहे की कसं बोलतात हे थोडक्यात हे करून द्या. श्रोते नमस्कार. आपण इथे हा स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8 आहे. धन्यवाद बागडे सर. यानंतर ची विनंती करतो आमच्या माळशिरस वकील संघटनेच्या सन्माननीय मान्यवर अध्यक्षा ॲडव्होकेट मनी देव मॅडम. थोडंच बोलणारे 5 मिनिटं बोलायचं. आदरणीय व्यासपीठ, अतिशय सुरेख नेटका असा हा कार्यक्रम करणारे सर्व आयोजक, माझे सर्व वकील बंधू समोर बसले, भगिनी आणि ह्या सर्व छोट्या गुणी मुली, या सगळ्यांना मी सांगते की हा अतिशय सुंदर कार्यक्रम केल्याबद्दल प्रथम ह्या संयोजकांचं मी अभिनंदन करते. मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल आभारही मानते.
संविधानाबद्दल आपण आता खूप ऐकलेलं आहे. रांगोळी हा विषय ह्यात बसतो का, अशा प्रकारे कुणाचा असेल ऑब्जेक्शन, तर मी असं म्हणते की कौशल्य ह्याला काही कुठली कॅटेगरी नाही. रांगोळी काढणे, रांगोळी हे कशाचं प्रतीक आहे? पावित्र्य, मांगल्य आणि कौशल्य, ह्या सगळ्याचं प्रतीक काय आहे? तर रांगोळी. रांगोळी काढणे हे कौशल्य ज्याला जमतं, त्याला अनेक गोष्टी जमतात. त्याच्यामुळे हा संविधानाचा भाग आहे का, हा आपण हे करूया. आणि ह्या सगळ्या गुणी मुली ज्यांनी कुणी भाग घेतलाय, ज्यांना कुणी नंबर मिळालाय, हार आणि जीत ह्याच्यासाठी कुठली गोष्ट असत नाही की पहिला नंबर कुणाचा आलाय, दुसरा नंबर कुणाचा आलाय. ह्याच्यात भाग घेतलाय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांचं परत एकदा मी अभिनंदन करते. मला 2 शब्द बोलायला संधी दिली याबद्दल मी आभार मानते. जय हिंद. धन्यवाद मॅडम. देव मॅडमने आता सांगितलं रांगोळी म्हणजे काय, कौशल्य, आणि ह्यामध्ये सहभाग घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. या निमित्तानं मी सर्व सहभागी स्पर्धकांना आवाहनित करतो की प्रत्येक सहभाग ज्यांनी नोंदवला त्यांना ही कमिटी प्रत्येकाला प्रशस्तीपत्र हे देणारच आहे. यानंतरची मी विनंती करतो, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय दीपक राजे पांढरे सर, माजी न्यायाधीश, यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी मी विनंती करतो की पारितोषिक वितरणाच्या अगोदर सर्व सन्माननीय मान्यवरांचं मनोगत घेतलंय आणि त्यानंतर आपण पारितोषिक वितरण करणार आहोत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यक्ती, या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिला. ते सर्व मानसिक लोक, ज्या विद्यार्थ्यांना रांगोळी स्पर्धेमध्ये बक्षीसं मिळाली आणि आता ट्रॉफी आमच्या देताना, त्या सर्व मुलांचं मी अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आज जागर घटनेचा किंवा कॉन्स्टिट्यूशनचं जे म्हणतं, जागर याचा अर्थ एखादी घटना किंवा एखादं राज्यशास्त्र आपल्याला जाणून घ्यावं. त्या राज्यघटनेमध्ये आपल्याला सर्व अधिकार दिलेले आहेत, पण त्या सर्व अधिकाराची जाणीव आपल्याला नसते. पण बऱ्याच वेळेला आपल्याला अन्याय सहन करावा लागतो. आता त्यासाठी आपल्याकडे वकील मंडळी असतो, प्रत्येक वेळेला वकील मंडळीकडे जाऊन सल्ला घेणं आपल्याला शक्य होत नाही. पण आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, कारण घटनेमध्ये अनेक गोष्टी आपल्याला सर्वसामान्य लोकांना दिलेल्या आहेत, पण त्याची जाणीव आपण ठेवत नाही किंवा माहिती नसते. आता तिथं कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल 1 पासून ते 375 कलमापर्यंत मी काही आपल्याशी बोलणार नाही, पण एक महत्वाचं आपल्या निदर्शन आणून देतो एक निवृत्त न्यायाधीश म्हणून. आपल्याकडे मूलभूत अधिकार काही दिलेले आहेत घटनेने. ते घटनेचे मूलभूत अधिकार जरी आपल्याला जरी थोडक्यात जरी माहिती जरी झाले, तरी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यातनं आपलं जीवन सुकर करण्यासाठी उपयोगी पडतात. आता आर्टिकल म्हणजे न्यायदानाच्या दृष्टीने जरी म्हणलं ना, तर प्रस्तावना आणि घटना हे 2 वेगवेगळे भाग आहेत. याचं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा एक विवेचन असं झालं एखाद्या रीट पिटिशन मध्ये वेदर द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रिएम्बल इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहितानाच प्रस्तावना लिहून ठेवलेली आहे. त्या प्रस्तावनेमध्ये सर्वांचा समावेश केलेला आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की प्रिएम्बल इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता कॉन्स्टिट्यूशनकडे वळत असताना, राज्यघटनेकडे वळत असताना जे मूलभूत अधिकार आपल्याला दिले ते आपण कदाचित आपण विद्यार्थी असल्यामुळं किंवा आपण लॉचे विद्यार्थी नसल्यामुळं आपल्याला कदाचित माहित नसतं, पण एक आर्टिकल 14 ते 32 पर्यंत दिले. त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट प्रत्येक नागरिकाला दिले. फंडामेंटल राईट म्हणजे काय की तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला आलात, तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेता, तुम्ही शिक्षण घेता, तुम्ही कुठेही जाऊन राहू शकता, तुमच्या आवडीनिवडीचे सगळे तुम्हाला करण्याचा अधिकार आर्टिकल 19 मध्ये दिलेले आहे. त्याच्यामध्ये 5 असे आर्टिकल दिलेले आहेत की ते आपल्या जीवनाशी संघटित आहे, जे जीवन सुखकर करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. पण ते आपल्याला माहित नाही. आपण कुठलाही व्यवसाय करू शकतो, कुठेही जाऊन राहू शकतो. आपण इथून कर्नाटकात जाऊन राहिलं तर आपल्याला कोणी अडवणार नाही, कारण तो घटनेनं दिलेला अधिकार आहे.
पण ते माहीत नसल्यामुळे बऱ्याचशा अडचणी येतात की आपल्याला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, नोकरी मिळण्याचा अधिकार, अनेक गोष्टी अशा आहेत की घटनेमध्ये दिलेल्या आहेत की त्या मूलभूत अधिकार त्या मानवाला जे भारतीय आहेत त्यांना आपल्याला सुपूर्द केलेले आहेत, पण याची जाणीव आपल्याला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये असे स्पष्टपणे लिहिलेलं आहे, कुठल्याही म्हणजे ज्याला आपण एक आर्टिकल 17 म्हणून आहे माझ्या माहितीप्रमाणे, अनटचेबिलिटी अबॉलिश केली, अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी म्हणून आहे. म्हणजे हे आपल्यामध्ये पूर्वीच्या एक 100 वर्षापूर्वी जे काही चालायचं जातीवरनं ते या घटनेमध्येच बंद करून टाकलेलं की आता कुणी कुणाला जात विचारायची नाही, कुणी कुणाला राहण्याचं ठिकाण विचारायचं नाही. सगळे जे आहेत हे एक मानव आहेत आणि एक मानव या नात्याने सगळ्यांचं नातं त्यांचं असलं पाहिजे. जातीवरनं कुणाचं नातं आपण ओळखायचं नाही. म्हणून ती घटना 1947 मध्येच घटना लिहितानाच ती अबॉलिश करून टाकली. पण तरी सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा 20 वर्ष, माझ्या लहानपणी माझा जन्म आता 75 वर्षाचं वय चालू आहे, मी सुद्धा मला जवळजवळ 300-350 एकर जमीन आहे. त्यावेळेला सुद्धा मी बघितले की घटनेमध्ये अस्तित्वात येऊन सुद्धा आमच्यासारख्या म्हणजे मी लहानपणी बघितले की आम्ही आमच्या गड्यांना आम्हाला थोडं लांबणं आम्ही त्यांना बोलायचो, लांबणं त्याला जेवायला द्यायचो, लांबणं त्याला चहा द्यायचो. पण हे मला पण कळत नव्हतं असं का होतंय. मी त्यांच्या खांद्यावर बसून शेतामध्ये जायचं आणि त्या माणसाचं मी कधी भाकरी खाली नाही, कधी त्याची पोळी खाली नाही. हे कशासाठी मला अडचणी यायचं, का खाऊ नको म्हणतात या आमच्या माणसाचं. ज्यांनी मला खांद्यावरनं 2 किलोमीटर आणून शेतामध्ये पोहायला शिकवलं त्या माणसाने मला चतकोर भाकरी दिली तर मी ती खायची नाही, कारण मी मोठे उच्च कुळातला आहे. पण हे घटनेनं त्याच वेळेला अबॉलिश करून टाकलं. एनिहाऊ आपण या ठिकाणी आलात, माझ्यानंतर पंडित मॅडम या विषयावर संविधानावर त्यांचं भाषण होणार आहे. त्यामुळे आपला बराचसा वेळ न घेता संविधानाच्या प्रत्येक आर्टिकल बद्दल आता मी 19 सांगितलं, 22 सांगितलं, 20 सांगितलं किंवा 32 आहेत. तुम्हाला हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जायचं आहे. फंडामेंटल राईट कुठले आहेत, फंडामेंटल ड्युटीज कुठल्या आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल कुठले आहेत, किंवा प्रेसिडेंट काय म्हणतात, किंवा आपलं लोकसभा राज्यसभा कशी असते, त्याची निवडणूक कशी होते, राष्ट्रपतीची निवडणूक कशी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घटनेमध्ये नमूद केलेल्या आहेत. त्याची आपल्याला तोंडओळख असावी. फारसं ज्ञान जरी नसलं तर बऱ्याचशा गोष्टीला एखादी तोंडओळख असली तर बराचसा आपल्याला फायदा होतो. ते आपल्याला या ठिकाणी आज त्या निमित्तानं ऐकायला मिळणार आहे. तर माझं आपण शांतपणे ऐकून घेतलं माझे विचार, त्याबद्दल आपण परत मी एकदा आपले पुनश्च एकदा आभार मानतो आणि मी माझं छोटंसं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थोडक्या भाषेत आम्हाला फार मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं. खरं तर आर्टिकल 14 ते 32 यामध्ये प्रत्यक्ष माणसांच्या राईट ड्युटीज, प्रत्येक पर्सनच्या ज्या राईट ड्युटी आहेत स्वतःसाठी, या आपण थोडक्यात विशद केल्या, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतरच्या प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक नलिनी यानंतर प्रमोदजी शिंदे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर सन्माननीय पंडित मॅडमचं मनोगत होईल. प्रमोदजी शिंदे यांना मी विनंती करतोय की आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद साहेब. ज्यांची आज जयंती आहे असे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तसेच ज्यांनी शिवजयंती पहिल्यांदा साजरी केली, शिवाजी महाराजांची ज्यांनी समाधी शोधून काढली असे महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तसेच या देशातील सर्वच परिवर्तनवादी विचारसरणीच्या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित लाभलेले आपल्याला दीपकजी राजे पांढरे साहेब, माजी न्यायाधीश, तसेच मोहिनी देव मॅडम, तसेच मिलिंदजी कुलकर्णी साहेब, बागडे साहेब आणि MITच्या आमच्या सन्माननीय मॅडम आणि उपस्थित असलेले आमचे सर्वच या ठिकाणी मान्यवर, आमचे कुमारजी लोंढे सर, तसंच ह्या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन केलेले आहे ते आमचे ॲडव्होकेट सुमीजी सावंत साहेब, सुनीता सातपुते मॅडम, बाबर साहेब, त्यानंतर भरतजी गोरवे साहेब, नितीन भोसले साहेब, वैभवजी दहांजे, अजिंक्य नवगिरे, वैशाली कांबळे साहेब, मनोज दहांजे आणि सर्व ॲडव्होकेट्स यांनी ह्या जो जागर संविधानाचा हा जो कार्यक्रम घेतलेला आहे, अतिशय सुंदर हा कार्यक्रम घेतलेला आहे, त्याबद्दल
तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. कारण संविधानाचा जागर हा ज्यांना संविधान समजतं, संविधानाचे गमक ज्यांना समजतं, तीच लोक या ठिकाणी हे असे कार्यक्रम, असे उपक्रम या ठिकाणी करू शकतात. सन्मान्य ॲडव्होकेट सुमिजी सावंत साहेब झाले, बाबर साहेब झाले, सगळ्यांना मी पाहतोय बरेच जवळजवळ एक 10 वर्षापासूनचा आपला संबंध आलेला आहे. साहेब मला 7-8 वर्ष झालं प्रॅक्टिस करतायत. अगदी त्यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतल्यापासूनचा आमचा या ठिकाणी त्यांच्याशी संबंध आहे. चळवळीत काम करत असल्यापासून या ठिकाणी ते या ठिकाणी जे पीडित लोक आहेत त्या लोकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फी न घेता सर्व तिथले वकील मंडळी या ठिकाणी मदत करत असतात आणि अशा चांगल्या कार्यक्रमाचं या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे. आपण पाहतोय की सध्या आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय. शासनानं सुद्धा जाहीर केलेलं आहे की आपण सर्वजण भारतीय संविधान आणि संविधानाचा अमृत महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करतोय. परंतु शासनाने ते कागदावरती या ठिकाणी जाहीर केलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात शासन मात्र या ठिकाणी उदासीन आहे. शासन संविधानाचा जागर अजिबात साजरा करत नाही. 26 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी तेवढं संविधानाचा जागर संविधान दिन म्हणून या ठिकाणी तात्पुरत्या प्रमाणात साजरा केला, परत नंतर वर्षभर संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करणार असं शासन म्हणलं होतं. परंतु अजिबात शासनाने या ठिकाणी संविधानाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पाऊल उचललेलं नाही. परंतु याचीच दखल आमच्या सर्व वकील बांधवांनी या ठिकाणी घेतलेली आहे. सर्व वकील बांधवांचा या ठिकाणी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो, धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. कारण अतिशय सुंदर आणि देखणा हा कार्यक्रम आपण आजच्या या दिवशी आपण घेतलेला आहे आणि दिवस सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी आपण निवडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी जयंती आहे. जास्त वेळ न घेता या ठिकाणी बराच वेळ झाला आपण सर्वजण उन्हामध्ये बसलेला आहे. आजच्या या शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. तसेच संविधानाचा अमृत महोत्सव आपण सर्वजण साजरा करत आहोत, त्याबद्दल संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद प्रमोदजी सर. यानंतरची मी विनंती करतो या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्राध्यापक नीलम पंडित मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मॅडम मी सविस्तर बोललं तरी आमची काही हरकत नाही. सर्वांना जय भीम, जय संविधान. अतिशय सगळ्यांनी सांगितलं, एकतर खूप जणांनी संविधानाबद्दल बोललेलं आहे. मुख्यत्वे करून वकील मंडळी समोर बसलेली आहे आणि आज मला असा निरोप आला होता की वकील जे आहे त्यांच्या समोर मला बोलायचं आहे. म्हटलं हा उलटा प्रवास होणार आहे. आज मी बोलणार आहे आणि मग मी जे काही बोललेलं आहे त्याच्यावरती व्यवस्थित आर्ग्युमेंट होणार आहे आणि मला संविधान अजून किती कळायचं बाकी आहे आज मला कळणार आहे असं मला वाटलं आणि मी त्या तयारीमध्ये आले होते. आणि मग नंतर माझ्या लक्षामध्ये मग मला कळलं की नाही, रांगोळी स्पर्धा आहे आणि रांगोळी स्पर्धेमध्ये जी मुलं मुली ज्या महिलांनी भाग घेतलेला आहे त्यांच्यासाठीचा हा संवाद आहे. आणि मग मी ते चॅलेंज स्वीकारलं होतं. म्हणजे काल रात्री खरं म्हणजे जेव्हा कळलं होतं तेव्हा आपण वकिलांसमोर काय बोलणार असं वाटलं. आणि मग मी पुन्हा जेव्हा म्हणते की संविधान हे केवळ वकिलांसाठी नाहीये तर ते सर्वसामान्य लोकांसाठीचं आहे. ते केवळ कायद्याचं पुस्तक नाहीये तर तुमचं आयुष्य रोजचं जगत असताना तुम्ही जो श्वास घेता तो श्वास जो मिळतो आहे तो केवळ या संविधानामुळे मिळतो आहे. हे माझं वाक्य मी कायम बोलते आणि मग एक प्रश्न विचारते की हे खरं आहे का असं वाटतं का तुम्हाला. मी आता या मुलांना विचारते, तुम्हाला संविधान म्हणजे काय माहिती आहे का? संविधान हा शब्द ऐकलाय का? कुठे ऐकलाय? आता आज ऐकला? त्याच्या आधी पण ऐकला? रोज शाळेमध्ये काहीतरी म्हणता? काय म्हणता? थोडं मोठ्याने बोलणार. संविधान म्हणता? काय म्हणता संविधान म्हणजे? एक पहिले 2-3 शब्द सांगणार.
आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक हे म्हणतात आणि हे संविधान बोलता, बरोबर. आणि मग आता सरांनी काहीतरी म्हणाले की प्रिएम्बल, संविधानाची प्रास्ताविका, असा काही शब्द ऐकलाय? संविधानाची प्रास्ताविका हा शब्द ऐकलाय तुम्ही? बघा हा, गेली अनेक वर्ष तुम्ही काहीतरी म्हणता आहात आणि त्याला काय म्हणता हेच माहित नाही आपल्याला. आपण किती आंधळेपणाने काहीतरी एकदा कृती करत जातो. आपण जे म्हणतो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, आणि शेवटी मग स्वतः प्रतार्पण करत आहोत. हे काय आहे? ही संविधानाची प्रास्ताविका आहे. काय आहे? संविधानाची प्रास्ताविका. भारताचं संविधान कुठे ठेवलंय? हे पुस्तक बघितलं? हा, हे जे आहे, मला कोणीतरी हातात देणार ते पुस्तक? हे जे आहे हे भारताचे संविधान आहे. भारताचं संविधान हे मोठं पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं आपण जर पान 1-2 असे जर का हे केले तर मग तिथे आपल्याला भारताच्या संविधानाची प्रास्ताविका दिसते आणि ती आपण रोज शाळेमध्ये म्हणतो. भारताचं हे संविधान जे आहे ते अतिशय मोठं पुस्तक आहे. ते कदाचित आपल्याला कळणार नाही. आपण वाचायला गेलं तर ते आपल्याला कळणार नाही. आपण संविधानाची प्रास्ताविका म्हणतोय तीच आपल्याला कळते की नाही, हा आपला मुख्य प्रश्न आहे. ओके. आणि आज मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे संविधानातली मूल्य, या विषयावरती मला बोलायला सांगितलेलं आहे. आता सुरुवातीला मी पहिल्यांदा म्हणते की मूल्य म्हणजे काय माहितीये का? मूल्य हा शब्द ऐकलाय? कोणीही सांगा, अगदी आपण हे जे मोठी लोक बसलेली आहेत त्यांनी सुद्धा मला मूल्य म्हणजे काय सांगितलं तर चालेल. प्रांजल को भी मैं प्रश्न पूछ रही हूं, मूल्य मतलब क्या? मूल्य या शब्दाचा अर्थ काय आहे? कोणी सांगू शकेल? आपल्या रोजच्या आयुष्यातली जर मूल्य आपल्याला नीट माहिती नसतील तर मग आपल्याला संविधानातली मूल्य समजणं आणखीनच कठीण होईल का? तर नाही, असं नाहीये. मूल्य हा सर्वप्रथम आपल्या मनामध्ये काहीतरी विचार येतो, बरोबर आहे? मनामध्ये जेव्हा विचार येतो आणि त्या विचारांप्रमाणे आपण जेव्हा वागायला लागतो, कृती करायला लागतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो मी माझ्या आयुष्य हे मूल्याधिष्ठित जगत आहे. ओके. आता तुम्ही सगळेजण लहान आहात, तुमच्यापैकी कुणाला काहीतरी बनायचं आहे, इतक्या सुंदर रांगोळी काढलेल्या आहेत, कुणाला कलाकार बनायचंय, बरोबर, कुणाला चित्रकार बनायचंय, कुणाला UPSC MPSC बनवून काहीतरी पास होऊन मोठा अधिकारी बनायचंय, छान वकील व्हायचंय, ज्याला गरिबांसाठी, जे वंचित आहेत, जे शोषित आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाहीये, ज्यांना न्याय घ्यायचा मिळवायचा आहे, अशा लोकांना कुणाला तरी मदत करायची. आणि हे तुमच्या मनामध्ये विचार येत आहेत, हे काहीतरी बनण्याचं तुम्ही स्वप्न बघत आहात आणि हे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर ते कुठल्या तरी मूल्यावरती आधारित असायला पाहिजे. म्हणजे काय? मी खूप अभ्यास करेन, मी वर्षभर अभ्यास करेन आणि परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळवेल, दुसरा नंबर मिळवेल, आणि गरज नाही पहिला दुसरा नंबर मिळवायची. मी 5वी मध्ये 50% मिळवलेत, आता मी 7वी मध्ये जाईन, मला 60% मिळवायचे, मला माझी प्रगती करायची. 60% मिळवले की मग मला 70% मिळवायचे. असं तुम्ही काहीतरी स्वप्न जे बघता आणि ते प्रामाणिकपणे जेव्हा तुम्ही मिळवणार आहात, ते स्वप्न साकार करणार आहात, त्यासाठीचे जे विचार आहेत आणि त्यासाठीच्या ज्या कृती आहेत त्याला आपण काय म्हणूया? मूल्य म्हणूया. संविधानामध्ये सुद्धा काही मूल्य दिलेली आहे. तुम्ही रोज म्हणता आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, हे जे 5 महत्वाचे शब्द आहेत ते संविधान निर्मितीकारांनी भारताचं जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न या 5 शब्दांमध्ये दिलेलं आहे की माझा भारत देश कसा असायला हवा. तुम्ही खूप जणांनी लिहिलेलं आहे भारताचं संविधान. कुणीतरी निषेध लिहिलेला आहे की जाळलं संविधान. मनुस्मृती का जाळली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? कारण की मनुस्मृतीमध्ये जे 5000 वर्षांपूर्वीची जी वर्ण व्यवस्था होती त्या वर्ण व्यवस्थेमध्ये ती वर्ण व्यवस्था अबाधित राहण्यासाठीचं खूप काही लिहून ठेवलेलं होतं. महिलांसाठीचं शोषण त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं होतं. महिलांनी शिकलं नाही पाहिजे. ओके. महिलांना फार ज्ञान मिळालं नाही पाहिजे. महिलांनी जर व्याभिचार कोण करतं? तर महिला. फक्त महिला करतात का?
तर परपुरुषाबरोबर संबंध ठेवले तर तिला कुत्र्याच्या मार्फत खाऊ घातलं पाहिजे, तिच्यावरती कुत्री सोडली पाहिजे आणि त्या कुत्र्याने तिला खायला पाहिजे, असं काही तर अतिशय अन्याय म्हणजे बोलवत नाही अशा गोष्टी या मनुस्मृतीमध्ये लिहिलेल्या आहेत. तर ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली. ओके, आणि अशा प्रकारचा भारत देश नसायला हवा असं या संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे, जे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे स्वातंत्र्य ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्यामध्ये लढा त्यांनी दिला त्या सगळ्यांचं हे भारताचं स्वप्न होतं. आणि हे स्वप्न पुन्हा कुठल्या याच्यावरती आधारित असायला पाहिजे तर आर्थिक न्याय, समता, बंधुता. ओके, या असे जे काही 4 महत्वाचे शब्द आहेत, तर हे जे 4 शब्द आहेत हे संविधानातली ही मूल्य आहेत. तर हे न्याय कसा असायला पाहिजे तर आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक न्याय असा असायला हवा वगैरे हे सगळं त्यांनी सांगितलेलं. तर ही जी संविधानातली जी मूल्य आहेत ती अतिशय महत्वाची आहे, ती आपण रोज अंगीकारली पाहिजे, ती आपल्या रोजच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. रोज रात्री झोपण्याच्या आधी आपण विचारलं पाहिजे की आज मी कुठलं असंविधानिक कृत्य केलंय आणि आज मी कुठलं संविधानिक कृत्य केलंय. आज चुकून माझ्याकडून असंविधानिक कृत्य झालेलं आहे, आपण उद्या ते टाळूया. हळूहळू आपण जेव्हा असं करायला लागू तेव्हा आपण संविधानिक मूल्यांवरती आयुष्य जगायला आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. ती सुरुवात कुठून होते, ती स्वतःपासून होते, ती आपल्या घरापासून होते. आज आपण आज समजा जागर संविधानाचा केला, आपल्या घरातले किती लोकांना आपण याच्यामध्ये सामील करून घेतलंय. घरातली स्त्री फक्त स्वयंपाक करते आहे का आणि आज आपण संविधानाचा जागर करण्यासाठी बाहेर आलेलो आहे का, हे आपण आपल्यासाठीच प्रश्न विचारायचा आहे. आज मुलाला कुठल्या शाळेत टाकायचं आहे, कुठला अभ्यासक्रम त्याला द्यायचा आहे, त्याच्याशी चर्चा केली आहे का, त्याला आपण त्याच्या करिअरचं निवड स्वातंत्र्य दिलं आहे का, मग आपण स्वातंत्र्य मूल्य हे खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये जगतो आहोत का, हे अशी छोटी छोटी रोजच्या आयुष्यामध्ये आज आपण हे करायला पाहिजे. आज आपण आपल्या घराला जर रंग द्यायचा असेल तर आपण शेजारच्याला विचारत नाही, आपण आपल्या घरात आपण ठरवतो किंवा आपल्या घरातल्या लोकांना ठरवतो. तसं प्रत्येक जे काही डिसिजन घेतलं जातो, प्रत्येक निर्णय जो घेतला जातो हा आपण सुरुवातीला आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला ज्याच्या आयुष्याच्या निगडीत आपण निर्णय घेतो आहोत त्याच्याशी आपण चर्चा करत आहोत का. आज तुला केवळ स्वयंपाक करायचा आहे तर तुला तुझं करिअर पण घडवायचं आहे, तुला स्वयंपाक खूप चांगला येतो तर आपण तुला स्वयंपाक चांगलं करता येतो यावरती आधारित एखादा व्यवसाय तुला करायचा आहे का, तिला मोटिवेट करतो आहो का. हे सगळे असे तिला स्वातंत्र्य आहे का की आज मला सिनेमाला जायचं आहे, आज स्वयंपाकाचं तुम्ही लोक बघून घ्यावं, आज मला आज काहीतरी रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला जायचं आहे. तर हे खरंच स्वातंत्र्य आपण तिला घरातल्या महिलेला देतो आहोत का. हे जर आपण करत असू तर आपण संविधानिक मूल्यांवरती जगत आहोत. पुढच्या वेळेला समजा तुम्ही मला बोलवलं तर यामध्ये जसे पुरुष ऑर्गनायझर्स आहेत तशा तितक्याच याच्यामध्ये महिला ऑर्गनायझर्स सुद्धा जर तुम्ही तयार करू शकलात तर तुम्ही अजून 3ऱ्या वर्षामध्ये योग्य रीतीने पाऊल टाकत आहात जागर संविधानाचा करायचा. नुसतं भाषण देऊन नुसतं समजून घेऊन नाही तर उपयोग नाही, तर ते समजून घेऊन आपल्या कृतीमध्ये जेव्हा जर आपण करू तरच तो जागर संविधानाचा होईल. अतिशय सुंदर अशा इथे रांगोळ्या काढलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका मुलीने असं स्वस्तिक काढलं आहे, ओम काढलं आहे, आज्ञानीचं चित्र काढलेलं आहे. संविधानानं धर्मनिरपेक्षतेचं मूल्य आपल्याला दिलेलं आहे. बरोबर, धर्मनिरपेक्षता आणि सर्व धर्म समभाव या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, ते लक्षामध्ये घेतलं पाहिजे. धर्मनिरपेक्षता हे मूल्य आपल्या वैयक्तिक जीवनासाठी दिलंय. आपल्याला हवा तो धर्म आपण साजरा पाळू शकतो आणि आपल्याला धर्म परिवर्तन करण्याचं किंवा दुसऱ्यांच्या धर्माचा आदर राखण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं आहे. मी हिंदू असेल तर मी बुद्ध विहारामध्ये जाईल, मी मस्जिदीमध्ये जाईल, मी ख्रिसमस साजरा करेन, हे सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु सरकारला कुठल्याही प्रकारचा धर्म नाहीये. भारत सरकारला, मी वाक्य बोलते, शब्द बोलते, भारत सरकार
कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊन जर आपण म्हणत असू की हे सरकार आहे, तर आपण पुन्हा संविधानाच्या विरुद्ध कृत्य करत आहोत. मनमोहन सिंगचं सरकार, काँग्रेस सरकार, मोदी सरकार, बीजेपी सरकार, अशी वाक्यरचना आपण जेव्हा चुकीचं करतो तेव्हा आपण संविधानाच्या मूल्यांना काहीतरी हरताळ पासतो, त्याच्यापासून दूर जात आहोत, हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. तर असं धर्मनिरपेक्षता हे मूल्य हे सरकारसाठी आहे. कुठल्याही प्रकारच्या म्हणजे आपण हे ज्युडिशियरी बोलताय, ब्युरोक्रेसी बोलताय, पोलीस पाटील बोलताय, जर तुम्ही संविधानाबद्दल बोलत असाल तर तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये सत्यनारायण साजरा होत नाहीये ना, याचं आपण काय केलं पाहिजे, सजग असलं पाहिजे. तिथे गणपती उत्सव साजरा होत नाहीये ना, हे आपण सजग असलं पाहिजे, जेणेकरून हिंदू व्यतिरिक्त अल्पसंख्याक लोक सुद्धा या देशाची नागरिक आहेत, त्यांना त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सुरक्षित वाटलं पाहिजे, न्याय मिळेल असं हे ठिकाण आहे असं वाटलं पाहिजे. जर तुम्ही असं करत असाल तर खऱ्या अर्थानं तुम्ही संविधानावरती आधारित जीवन जगत आहात. मग तुमचा पोलीस पाटील असण्याचा, पोलीस पाटीलच आहात ना, तर तुम्ही पोलीस पाटील असण्याचा सर्वसामान्य जनतेला उपयोग होणार आहे. ते त्यांचं मी ऐकलं म्हणून, पण इथे समोर बसलेले अनेक लोक आहेत जे या सिस्टीमचा, या शासन प्रणालीचा भाग आहेत. तर आपण जे पद घेतो आहोत ते पद प्रत्येकासाठीच आहे. ते केवळ माझं कुटुंब, माझा समाज किंवा माझं वैयक्तिक असं नाहीये, तर सगळ्यांना घेऊन चालण्यासाठीची ही पदं आहेत. तर हे सगळे स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि न्याय ही मूल्य नीट प्रकारे तुम्ही समजून घ्या. मला माहिती आहे की आज रांगोळी स्पर्धा आहे आणि तुम्हाला एका अर्थानं जोपर्यंत ते बक्षीस मिळणार, कारण तुम्हाला ते बक्षीस मिळालं असतं तुम्ही निघून गेला असता आणि मग हे 4 शब्द संविधानाबद्दल ऐकले गेले नसते, म्हणून तुम्हाला जबरदस्ती ते एका दृष्टीनं बसवलं. पण कधी कधी मोठी माणसं चुकतात, तशी शहाणपणा पण करतात. तर म्हणून हा शहाणपणा एका दृष्टीनं केलेला आहे की नंतर देतात, कारण तुम्ही हे 4 शब्द ऐकले, हळूहळू तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि जेव्हा तुम्ही मोठे अधिकारी व्हाल किंवा मागे वळून बघाल तेव्हा वकील संघांना आमच्यासाठी काय महत्वाची गोष्ट त्या लहान असताना दिलेली आहे ते तुम्हाला मोठं जाऊन कळेल. मी जेव्हा लहान होते, 4-5 वर्षांची किंवा 4-5 मध्ये असेल, 3रीत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती मी खूप छान भाषण दिलं होतं आणि मला त्या भाषणाचं पहिलं बक्षीस पण मिळालं होतं. आणि महाडचा जो 14 सत्याग्रह आहे त्याबद्दलचं ते भाषण होतं. फक्त त्या भाषणामध्ये घरात फुलपात्र वापरायचे म्हणून मी सांगितलं की ते महाड तो जो काही पाणी आहे त्यांनी ते फुलपात्राने पिलं. पण त्यावेळेस पासून माझ्या डोक्यामध्ये होतं की मला महाडचं, मी इतकी वर्ष झाले संविधानावरती काम करते पण मी महाडच्या त्या 14 तळ्याला मी दिलं नव्हतं भेट आणि आता मागच्या महिन्यामध्ये दिली. त्या दिवशी मला खूप भरून आलं की मी आज या महाडच्या सत्याग्रह जिथे झाला त्या 14 तळ्याला मी काय दिलेली आहे, भेट दिली आहे. तर असं हे काही प्रसंग आपोआप तुमच्या मनामध्ये बिंबले जातात आणि त्याचं महत्व मोठं झाल्यावरती कळतं. आज तुम्ही सगळ्यांनी रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि संविधानाच्या वरती फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी वरती पण एक सुंदर तुम्ही रांगोळी काढलेली आहे. म्हणजे मला काही लक्षात राहिलेल्या आहे, त्या एज्युकेशनच्या शिका, संघटित व्हा याबद्दलचा संदेश तुम्ही दिलेला आहे. तो तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये अवलंबा असं मला म्हणायचं आहे. आणि मूल्याधारित जीवन तुम्ही जगा एवढंच मी आता आवाहन करते. मी पुन्हा एकदा सांगते, कुठल्याही जाती धर्माचे असता, तुम्ही स्वतःच्या जाती धर्माचा जो काही धर्मग्रंथ असेल त्याबद्दल प्रेम, आदर नक्की बाळगा. त्यानंतर दुसऱ्याची धर्मग्रंथ आहे, दुसऱ्यांच्या धर्माने काय चांगली शिकवण दिलेली आहे ती घ्या आणि जे वाईट आहे ते टाकून घ्या. हेच, आणि त्यांना फक्त हृदयामध्ये तुम्ही स्थान द्या, परंतु भारतीय संविधानाला मात्र मेंदूमध्ये तुम्ही स्थान द्या. कारण या भारतीय संविधानानं जे दिलेलं आहे ते डोक्याने जर तुम्ही तुमच्या प्रत्यक्षात आयुष्यात अंमलात आणलं तर तुमचं आयुष्य सुखकर होईल, न्यायपूर्वक होईल, बंधुतेच्या आधारित होईल, समतेच्या आधारित होईल, असं हे आयुष्य राहील. तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपण जे वाचतो, बोलतो ते नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा तुमचा प्रवास आजपासून तुम्ही सुरू करा. तो आम्ही सुरू केला आणि जेव्हापासून सुरू केला तेव्हा आमचा आनंदाचा प्रवास सुरू झाला. त्या आनंदाच्या प्रवासात तुम्ही सगळेजण सामील झालेला आहात.
त्याबद्दल तुमचं कौतुक, अभिनंदन करते. ज्यांना आजचं रांगोळी स्पर्धेचं बक्षीस मिळालेलं आहे त्यांचं अभिनंदन करते. ज्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि संविधान काय आहे किमान काहीतरी वाचलं म्हणून तुमचंही कौतुक करते. शिवछत्रपती जे आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यांना मी विनम्र अभिवादन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते आणि माझे 2 शब्द इथे मी संपवते. माझं ऐकून घेतल्याबद्दल आपले खूप आभार. ऑर्गनायझर्स जी मंडळी आहे त्यांनी मला इथे बोलावलं. अगदी मला रात्री 12 वाजता जरी फोन केला असता तरी संविधान जागृतीसाठी मला पूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्रभर कुठेही बोलावलं तरी मी लगेच हो म्हणते. त्याबद्दल म्हणून मी तुमचे खूप आभार मानते की तुम्ही रात्री मला फोन करून बोलावलं. धन्यवाद. जय संविधान, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद मॅडम. खरंच मॅडमने खूप मोठ्या मार्गदर्शन आम्हाला केलं आणि त्यांनी आम्हाला अशी ग्वाही दिली. संविधानाच्या कामाबद्दल मला अर्ध्या रात्रीचा जरी फोन केला तर मी अवेलेबल होईल. त्यामुळं मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, आभारी व्यक्त करतो. ज्या ज्या वेळेला आम्हाला तुमची आवश्यकता भासेल त्या त्यावेळी आम्ही तुमच्याशी संपर्क करू. या मॅडमना मला सांगू इच्छितो मी, पंडित मॅडमना विशेषतः, की आमच्या संविधान जागर जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये हिरिरीनं महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात काम करतात. इथं सुद्धा त्या उपस्थित आहेत. आमच्या बारच्या अध्यक्ष आदरणीय देव मॅडम तर आहेतच, त्याचबरोबर रजनी गाडे मॅडम आहेत, ॲडव्होकेट सुनीता सातपते मॅडम आहेत, ॲडव्होकेट वैशाली कांबळे मॅडम आहेत. आणि आज शिवजयंती असल्यामुळं बाकीच्या सदस्या उपस्थित नाहीत, तरी पण त्या सर्व महिला भगिनी आमच्या त्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेत असतात. ते तुम्हाला या निमित्तानं माहिती असणं मला स्वतःला आवश्यक वाटतं. धन्यवाद सर. खरं तर ज्या कार्यक्रमाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात आणि एवढ्या उष्णतेच्या प्रहर सहन करून आमचे सर्व स्पर्धक, सर्व उपस्थित पाहुणे, मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात, बसलेले आहात. संविधान हा विषय खरं तर कायद्याच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जड जाणारा विषय आहे. कायदा शिकत असताना किचकट वाटणारा विषय, बऱ्याचदा बॅकलॉग राहणारा विषय हा लॉच्या विद्यार्थ्यांना कॉन्स्टिट्यूशन असतो. आणि ही सत्य परिस्थिती आहे, मी ती कॉलेजला असताना अनुभवलेली आहे. परंतु जागर संविधानाचा हा उपक्रम आमच्या वकील संघटनेतील वकील बांधवांनी गेल्या वर्षी सुरू केला आणि हा सुरू करण्यापाठीमागचा उद्देश एकच होता की संविधानाचा जागर करण्यामध्ये, लोकांपर्यंत संविधान पोहोचवण्यामध्ये आपण एक खारीचा वाटा उचलूया. 100 लोकांपैकी, उपस्थित 100 लोकांपैकी 10 लोकांना ते संविधान समजलं. 10 लोकांपैकी ते किमान एकानं जरी अंमलात आणण्याचा, त्यातली मूल्य तो स्वतःच्या जीवनात अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर ह्या कार्यक्रमाचं सार्थक होईल या शुद्ध भावनेतून हा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला होता. प्रास्ताविकामध्ये गोरवे सरांनी सांगितलं की गेल्या वर्षी जवळपास 100हून अधिक स्पर्धकांनी या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे जे काही व्ह्यूज होते ते जवळपास 42 लाखांपर्यंत आम्ही ते पोहोचवलेले होते. म्हणजे 42 लाखांपर्यंत लोकांपर्यंत आम्ही ते संविधान पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला होता. यावर्षी एक प्रॅक्टिकल व्ह्यूने आम्ही रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना याच्यामध्ये ऍक्टिव्ह करता यावं आणि महिलांना संविधानाबाबत एक अल्पशा का होईना माहिती देता यावी या उद्देशानं ही आजची स्पर्धा आयोजित केली होती. आपण मान्यवरांनी या कार्यक्रमाला आल्यानंतर उपस्थित रांगोळ्या पाहिल्या.
या रांगोळ्या पाहिल्यानंतर जसा तुम्हाला आणि मला सुद्धा प्रश्न पडला होता की नक्की बक्षीस द्यायचं कोणाला, कारण बक्षीस आम्ही 3 जाहीर केली होती आणि या स्पर्धेसाठी जवळपास 35 स्पर्धक आलेले होते. या 35 पैकी सगळ्या स्पर्धकांनी अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या अशा या रांगोळ्या या ठिकाणी काढलेल्या होत्या. या 35 स्पर्धकांपैकी ज्यावेळेस एक्झामिनर आले आणि त्यांनी या 35 रांगोळ्या बघितल्या, त्यापैकी 7 रांगोळ्या ह्या त्यांनी टॉपच्या रांगोळ्या ठरवल्या. त्याच्यामध्ये रांगोळीचा क्रमांक 1, 2, 9, 10, 11, 14 आणि 30 आपल्याला जे रांगोळीचे बॉक्स दिले होते त्याच्यामध्ये मी परत रिपीट करतो, 1, 2, 9, 10, 11, 14 आणि 30 या नंबरच्या रांगोळ्या या टॉप 7 मधल्या रांगोळ्या होत्या. ही स्पर्धा जाहीर करताना एक पॉम्पलेट छापलं गेलं होतं, एक प्रसिद्धी पत्रक छापलं गेलं होतं. त्याच्यामध्ये स्पष्ट काही अटी दिल्या होत्या की रांगोळी ही 3x3च्या कॉलम मध्ये तुम्हाला काढावी लागेल आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की रंगसंगती, स्वच्छता यावरती रांगोळीचे मूल्यमापन केलं जाईल आणि रांगोळी ही भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी रिलेटेड असावी, अशा काही अटी आणि कंडिशन दिल्या गेल्या होत्या. ज्यावेळेस माननीय परीक्षकांनी या टॉप 7च्या रांगोळ्या तपासल्या त्यावेळेस त्यांच्या समोर पण हाच प्रश्न होता की या टॉप 7च्या रांगोळ्या आहेत आणि 7ही लोकांना आपल्याला बक्षीस देणं शक्य होणार नाही. त्यानंतर रंगसंगती आणि स्वच्छता, त्याचबरोबर एक्झामिनर यांनी या रांगोळ्या पाहिल्यानंतर टॉप 3च्या रांगोळ्या काढल्या. या टॉप 3च्या रांगोळ्या ना आपण बक्षीस देणार आहोत, परंतु हे बक्षीस देत असताना एक रांगोळी मॅडम जे एक्झामिनरने आम्हाला बक्षिसासाठी दिलेली नाही, परंतु आमचे आयोजक कमिटीला असं वाटलं की ही रांगोळी जरी बक्षिसाला पात्र नसली तरी त्या रांगोळीला न्याय देणं गरजेचं आहे आणि म्हणून हे रांगोळीतले जे बक्षीस आहे जे त्या देऊ केलेल्या 3 बक्षिसांव्यतिरिक्त त्या रांगोळीचा सन्मान होणं गरजेचं आहे असं आयोजकांना वाटलं. त्यामुळं मी या ठिकाणी त्या स्पर्धकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी हे उत्तेजनार्थ सन्मानाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी रांगोळी क्रमांक 10 हे बक्षीस सौ कादंबरी राहुल सूर्यवंशी यांनी स्वीकारण्यासाठी यावं. यामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी विशेष असा सन्मान करण्यात येतो. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण तो सन्मान करावा. इथेच या पुढे 11 रांगोळी क्रमांक 11 यानंतरच्या ज्या बक्षिसासाठीच्या 3 रांगोळ्या ज्या आम्हाला एक्झामिनर यांनी दिल्या, मॅडम हे इतकं पारदर्शक ठेवलं होतं आम्ही की त्याच्यामध्ये कुठलाही आयोजक समितीचा सदस्य त्याच्यामध्ये नव्हता आणि त्या एक्झामिनर यांनी अतिशय योग्य मूल्यमापन करून त्यामध्ये रंगसंगती, स्वच्छता आणि रांगोळीचा आशय या सर्वांवरती 3 बक्षीस दिलेली आहेत. त्यापैकी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते डिनर सेट, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असं पारितोषिक आहे. कुमारी कार्तिकी गणेश इंगवले यांना विनंती करतो की त्यांनी ते पारितोषिक
यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे मिक्सर, त्यानंतर प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह ते स्वीकारण्यासाठी सौ कोमल सुमित सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी ते स्वीकारण्यासाठी यावं. आणि शिखा प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे, मॅडमने आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे संदेश देणारी रांगोळी होती. त्या रांगोळीचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे सौ निकिता शिवाजी पोळ, तिरवणी गावचे. सन्मान चिन्ह आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे आटा चक्की. तर ती आटा चक्की कोण चालणार? फोटो घेऊया. त्यांना तर बिलकुलच चालता नाही येणार. तर हे आटा चक्की, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असं हे पारितोषिक जात आहे सौ निकिता शिवाजी पोळ यांना. आपण सर्व सहभागी स्पर्धकांना या ठिकाणी प्रमाणपत्र देणार आहोत. उपस्थित सर्व स्पर्धकांना विनंती आहे की आपण एक ग्रुप फोटो घेण्यासाठी मान्यवरांसोबत यायचा. सर्व स्पर्धक जे होते स्पर्धेमध्ये त्या सर्वांना विनंती आहे, सर्व स्पर्धकांनी पहिला, दुसरा, तिसरा, सर्व स्पर्धकांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी एकदा ग्रुप फोटो घेण्यासाठी समोर यायचा स्टेजवर. प्रत्येकाने प्रमाणपत्र सोबत आणायचंय. ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता रांगोळी स्पर्धेमध्ये अशा सर्वांनी पुढे या. Okay, sir. Yes. People certificate. Yes, paper certificate. Photo. आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येत आहोत. अगदी 5 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम संपणार आहे. सर्वांना माझी विनंती आहे की आपण इतक्या वेळ शांततेचं सहकार्य केलं. अगदी शेवटच्या 5 मिनिटांसाठी आम्ही तशाच सहकार्याची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. सर्वांनी आसनस्थ व्हायचंय. यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. या कार्यक्रमासाठी आम्हाला आटा चिक्कीचं पारितोषिक ज्यांनी देऊ केलं असे सन्माननीय भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजकडे यायचं आहे. त्यांचा विशेष असा सन्मान मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय बाळासाहेब भागवत भोसले सर यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ कैलासवासी मंगल बाळासाहेब भोसले यांच्या स्मरणार्थ संविधान जागर
रांगोळी स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे पिठाची चक्की, हे पारितोषिक त्यांच्या वतीनं मिळाले, त्याबद्दल त्यांचा सन्मान संविधान जागरण समितीच्या वतीनं सन्मान होत आहे. धन्यवाद. यानंतर याच ठिकाणी हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व स्पर्धकांना त्यांचे प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे. मी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट रजनी गाडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आभार प्रदर्शन करण्यासाठी कृपया स्टेजवरती. जागर संविधानचा या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अध्यक्ष आणि मंचावर उपस्थित सर्व महोदय, या कार्यक्रमासाठी इथं ते सर्व उपस्थित राहिले आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. तसेच उपस्थित सर्व रांगोळी स्पर्धकांना इथं तुम्ही आपण वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. या ठिकाणी उपस्थित असणारे स्पर्धक कार्तिकी राहुल टिंगरे जर असतील तर त्यांनी कृपया पुढे यायचे. लक्ष्मी श्रीकृष्ण मंजुळे, धनश्री सुनील मिसाळ, विजय बाळू जावे, सई गणेश शिंगवले असतील तर त्यांनी यायचंय. तुझं नाव काय? प्रिया जयवंत मस्के, लक्ष्मी प्रिया जयवंत मस्के, सानिया मुक्तार मुलानी, राणी रामचंद्र शिंदे, शर्वरी दत्तात्रय घोडके, आर्या अशोक देसाई, तीर्था रामचंद्र खराडे, काय नाव आहे? तीर्था रामचंद्र खराडे, शर्वरी दत्तात्रय घोडके. काय नाव आहे? तिचं नाव काय? स्वरांजली नंदकिशोर नवगण, वैष्णवी नवनाथ सिंह, वैष्णवी. स्वरांजली नंदकिशोर नवगण, जलजाक्ष अभिजित पावळे, आपल्याकडे बघा जरा ऋतू वाचा. सुनील गोंडे, राहुल मधुकर शिंदे, निकिता प्रवीण कोळ, रेश्मा आकाश तोरटे, राहुल मधुकर शिंदे, यांच्या पण कार्तिकी संजय सपकाळ, प्रज्ञा प्रशिक दाहिजे, वैष्णवी भारत जौंदाळ, या ठिकाणी सुवर्णा जालिंदर घोरपडे यांचं प्रमाणपत्र. कुठलं तरी द्या नंतर त्यांना शोधून द्या. तसेच ज्या स्पर्धकांचे प्रमाणपत्र देणे बाकी आहे अशा सर्वांचं प्रमाणपत्र या ठिकाणी मिळून जाईल. यानंतर चहापानानंतर हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. टिफिन तो इथं मध्ये ये माझ्या गाडी
लावलेला मोबाईल पडला पाहिजे. लावलेला मोबाईल तिथं पडला.